नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण परभणी जिल्ह्याची पोलीस भरती संदर्भातील प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत आणि या प्रश्नपत्रिकेतील या सरकारी प्रश्नपत्रिकेतील आपण 48वा प्रश्न पाहणार आहोत. वेगळा शब्द कोणता किंवा शुद्ध शब्द कोणता? कृत्रिम हा शब्द अशुद्ध आहे. कृत्रिम हा शब्द शुद्ध आहे. कृत्रिम नाही, करुत्रिम तर नाही. म्हणजे कृत्रिम हा शब्द नेहमी असाच लिहायचा. आता शुद्ध शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी जोड शब्द दिलेले आहेत. जमीन जुमला, जमीन जुमला. पहा, पहिलाच शब्द बरोबर आहे, शुद्ध आहे. जमीन कधीही असं लिहायचं नाही. इथं जमीन जुमला, जू असं कधीही लिहायचं नाही. इथं मी दुसरी पाहिजे आणि ज पहिली पाहिजे. म्हणजे पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता समानार्थी शब्द शोधायचा आहे. अभ्यास याचाच अर्थ व्यासंग. पहिलाच पर्याय इथं बरोबर आहे. प्रधान म्हणजे मुख्य, सत्य म्हणजे खरे, प्रवास काय अभ्यासाशी संबंधित नाही. आता पुढचं गणित बघा. 51व. राजूने एक पेन 75 रुपयास खरेदी करून 105 रुपयास विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला? म्हणजे 75 रुपये आणि 105 रुपये यातला फरक जर बघितला तर 30 रुपये आहे. म्हणजे त्याला नफा झाला हा 30. मग शेकडा नफा काढताना नफा भागिले खरेदी 75 गुणिले 100 करायचं. नफा भागिले खरेदी गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एके 3, 3 दहा 30, 10 चौक 40. शेकडा नफा 40 म्हणजे 40% नफा झाला. आता हा 52वा जो प्रश्न आहे या ठिकाणी काही युक्ती नाही. आपल्याला हे गणित करायलाच पाहिजे. पहिल्यांदा 2528 गुणिले 16 करा, अधिक 1834 गुणिले 16 करा. यांची बेरीज करायची आणि यांच्या बेरजेतून यांच्या गुणाकार वजा करायचं. म्हणजे त्याचं उत्तर 1,99,760 असं येईल. आता 53वा प्रश्न पहा. 2 टिंब 5 गुणिले 0 टिंब 2 5 गुणिले 0 टिंब 0 2 5 बरोबर किती? आता दशांश तुम्ही विसरा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल समजायला. 25 गुणिले 25 गुणिले 25 याचा अर्थच 25चा घन विचारलेला आहे. समजा तुम्हाला 25चा घन पण माहिती नाही, उत्तर पाहायची खाली. 15 दशांश तळ काढून टाका. 15,625, 15,625, 15,625. चौथ्या पर्यायात सुद्धा 15,625. याचा अर्थ 25चा घन 15,625. आता काय करायचं? हा गुणाकार आहे. मग दशांश तळ मोजायची. 1 2 3 4 5 6 दशांश तळ जिथं असेल ते उत्तर बरोबर. इथं किती आहेत? 4 आहेत. म्हणजे हे हा पर्याय नाही. इथे किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 आहेत. म्हणजे हा पर्याय नाही. इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे हा पर्याय बरोबर. एवढीच कृती करायची आहे. नजर टाकून आपल्याला उत्तर ओळखायचं आहे. एक काम 15 माणसे 18 दिवसात करतात तर तेच काम 9 माणसे किती दिवसात करतील? आता बघा, माणसे दिवस असं मांडायचं म्हणजे आपल्याला समजतं. किती आहेत? 15 माणसे, दिवस 18, 9 माणसे किती दिवसात करतील? माणसे कमी झाली, दिवस वाढणार. म्हणजे व्यस्त चलन असेल तर यांचा गुणाकार करायचा भागिले 9 एवढंच करायचं आहे. 15 गुणिले 18 भागिले 9. 9 एके 9, 9 दुनी 18 बरोबर 30. 30 दिवस लागणार. कुठं पर्याय आहे? इथं आहे. म्हणजे पर्याय ए बरोबर.
आता इथं पहा, ज्या पद्धतीनं आपण 53वे गणित केलं त्याच पद्धतीनं करायचं. इथं 2 दशांश स्थळं आहेत, इथं 2 दशांश स्थळं आहेत. याला 100 गुणलं, याला 100 गुणल्यानंतर दशांश स्थळं निघून गेली. राहिली उत्तर किती? 375 भागिले 75. आता तुम्हाला सोपं झालं कृती करायला. 25 भागायचं. 25 त्रिक 75, 25 एके 25, उरले 12, 25 पाचा 1,600. तर 3 राहिलं, 15 राहिलं. 3 एके 3, 3 पाची 15, 5 उत्तर आले. 5 उत्तर कुठं आहे? इथे आहे. 56वा प्रश्न. एका वर्गातील मुलांच्या गुणांची बेरीज 2795 आहे. त्यांची सरासरी 65 आहे. तर वर्गात मुले किती? म्हणजे एकूण बेरजेला सरासरीनं भागायचं. त्याला 65चा भागाकार करायची गरज नाही. त्याला सोपी पद्धत काय करायचं? 2795 भागिले 65 असं करायचं. 13 भागायचं. 13 पाची 65, 13 दुने 26, 1 उरले, 13 एके 13, 6 उरले, 13 पाची 65. आता बघा 215 भागिले 5 केले की उत्तर आपल्याला मिळतं. 5 एके 5, 5 चौक 20, 1 5 त्रिक 15, 43. 43 कुठं आहे? इथं पर्याय इथं आहे 43. झालं, एवढंच आहे. आता बघा 2200चा 15% म्हणजे 2200 गुणिले 15/100. म्हणजे या ठिकाणी 100 भागल्यानंतर 2 शून्य जाणार. 22 गुणिले 15 यांचा गुणाकार करायचा सरळ. 15 दोन्ही 30, ह्याचे आले 3. 15 दोन्ही 30 आणि 3 33, 330. 330 हे त्याचे उत्तर झाले. आता शेवटचा प्रश्न या एपिसोडमधला. सूर्य या शब्दाचे लिंग कोणते? सूर्य हा शब्द पुरुषवाचक आहे. तो सूर्य असं आपण म्हणतो, म्हणून त्याचे लिंग आहे पुल्लिंग. पहिलाच पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी हा एपिसोड संपलेला आहे. पुढचा एपिसोड तुम्हाला चांगल्या प्रकारे आणि लवकर समजण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.